ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल ही मानवी आयुष्यावर सूक्ष्म परिणाम घडवते असे मानले जाते। विशेषतः एखादा ग्रह एकाच वेळी राशी आणि नक्षत्र बदलतो तेव्हा तो काळ अत्यंत प्रभावी मानला जातो। असाच एक दुर्मिळ योग 26 मार्च रोजी पहाटे 5:13 घडणार आहे। यावेळी शुक्र मेष राशीत प्रवेश करीत अश्विनी नक्षत्रात गोचर करणार आहे। प्रेम, पैसा, नातेसंबंध आणि करिअर या सगळ्यांवर याचा प्रभाव पडू शकतो। अर्थात या सर्व केवळ ज्योतिषशास्त्रीय शक्यता आहेत। मेष राशी या काळात मेष राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक दिसू शकते। आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे तुमची वेगळी छाप पडू शकते। लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात आणि तुमचं बोलणं, वागणं अधिक प्रभावी ठरू शकतं। करिअरच्या दृष्टीनं काही नवीन संधी समोर येऊ शकतात। एखाद्या नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा सध्याच्या कामात प्रगतीची दिशा दिसू शकते। आर्थिक बाबतीतही सुधारणा जाणवू शकते आणि धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकते। प्रेम संबंधांमध्येही नवीन उत्साह आणि जवळीक वाढू शकते। वृषभ राशी या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्य हळूहळू योग्य दिशेनं वळत असल्याची जाणीव होऊ शकते। काही दिवसांपासून अडकलेली कामं आता पुढे सरकू शकतात। मनातली अस्वस्थता कमी होऊन शांतता आणि समाधान जाणवू शकतं। खर्च थोडा वाढू शकतो, पण त्याच वेळी उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होऊ शकतात। परदेश किंवा दूरच्या ठिकाणाहून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे। नातेसंबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि कुटुंबात सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊ शकतं। एकूणच या काळ तुमच्यासाठी प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो। सिंह राशी हा काळ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा संकेत देणारा ठरू शकतो। तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळू शकते आणि केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे। उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। मित्र, सहकारी आणि ओळखीतील लोकांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळू शकतो। नवीन योजना आखून त्या यशस्वी करण्याची संधी मिळू शकते। करिअरमध्ये पुढे जाण्याची अनेक दालनं उघडली जाऊ शकतात। सामाजिक स्तरावर मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे आणि तुमची ओळख अधिक दृढ होऊ शकते। तूळ राशी या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते। तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि वरिष्ठ तुमच्या कार्यक्षमतेवर खुश होऊ शकतात। बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे। आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे तुम्ही अधिक ठाम निर्णय घेऊ शकता। कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात। एकूणच हा काळ तुमच्यासाठी प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो। मीन राशी या काळात मीन राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळत असल्याची जाणीव होऊ शकते। बराच काळ अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि त्यातून समाधान मिळू शकतं। प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे। करिअरमध्ये नवीन संधी समोर येऊ शकतात आणि त्यांचा फायदा घेता येऊ शकतो। आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत। शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात। मनात सकारात्मकता वाढू शकते आणि भविष्यासाठी नवीन आशा निर्माण होऊ शकते। तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।